नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस करियर अकॅडमी नर्सिंग कोचिंग पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट्स. महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील सर्व पदभरती अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जसं की तुम्ही थंबनेल मध्ये बघू शकताय, DHSच्या वॅकन्सी अपडेट आलेला आहे आणि 6236 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण सर्व संवर्गांसाठी किती किती पोस्ट असणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि सर्वात जास्त पोस्ट या स्टाफ नर्स म्हणजेच परिचारिका संवर्गासाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सेशनची सुरुवात एका ब्युटिफुल कॉटने करूया. जब एक नन्ही चिटी दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना यूं ही नहीं करता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ठरवलंय मला सरकारी अधिकारी बनायचे, सरकारी कर्मचारी बनायचंय, मला नर्सिंग अधिकारी बनायचंय आणि जर तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असेल तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. चला तर वळूया आजच्या अपडेट कडे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आपला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे 2026-27 चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आणि त्यांनी घोषणा केली आहे की महाराष्ट्राच्या धर्तीवर एम्स हे रुग्णालय चालू करण्यात येत आहे. पुण्याला महाराष्ट्रातलं दुसरं एम्स चालू करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो. यासोबतच 35 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यासोबतच 11 नवीन मेडिकल कॉलेजेस. याचाच अर्थ DMER चे 11 नवीन जे मेडिकल कॉलेजेस आहे ते फायनल टप्प्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि या व्यतिरिक्त आपण आपली जी महत्वाची अपडेट म्हणजेच DHS ची अपडेट बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या अर्थसंकल्पामध्ये संचालक आरोग्य सेवा पुणे म्हणजेच डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस यांनी गोषवारा दिला आहे पदनिहाय माहे जानेवारी 2026 चा. जानेवारी 2026 चा पदनिहाय जो गोषवारा आहे, ती रिक्त पद किती आहेत, भरतीमधून भरावयाची पद किती आहेत, प्रमोशनने भरावयाची पद किती आहेत, याची क्लिअर इन्फॉर्मेशन दिली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही माहिती आहे जानेवारीची. जानेवारी नंतर देखील जवळपास 258 आरोग्य संस्थांचं काहींचं बांधकाम पूर्ण झालंय, काहींचं बांधकाम पेंडिंग आहे, काहींचं इन प्रोसेस आहे. तिथले जे पद आहेत या पदांचं आकृती बंद, त्यासोबत नवीन पद निर्माण करायची मान्यतेसाठी पण पत्र गेलेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आज जो आपण बघणार आहोत तोच आकडा नसणार आहे. तर याच्यामध्ये देखील अजून वॅकन्सीज वाढू शकतात, कारण की ही माहिती फक्त जानेवारीची आहे. याच्यात आपण बघतोय की सर्वात जास्त पद हे परिचारिका संवर्गासाठी असणार आहेत. आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहायचंय. आपण सर्व बाकीचेही परिचारिका निहाय बाकीचेही पद आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. स्टार्टिंगला बघू शकताय तुम्ही, पदनाम आहे, मंजूर पद आहे, भरलेली पद आहे, एकूण रिक्त पद आहेत, पदोन्नतीने किती भरायचे आणि एकूण मंजूर पद, भरलेली पद आणि एकूण रिक्त पदांची माहिती इथे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ही PDF तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि त्यासोबतच टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. बघू शकताय, प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी म्हणजे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरच्या जवळ 89 अधिक 296 पद आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक्सरे टेक्निशियन साठी 90 पद रिक्त आहेत. यासोबतच औषध निर्माण अधिकारीसाठी 136 पद रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच फार्मासिस्ट. आणि ह्यासोबत आपण बघतोय अधिपरिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स, आणि स्टाफ नर्स म्हणजेच नर्सिंग ऑफिसर. आणि येस माय फ्युचर डिअर लव्हिंग नर्सिंग ऑफिसर्स, त्या तुमच्यासाठी असणार आहेत 1414 पद. यासोबतच तुमचा सहाय्यक परिसेविकासाठी असणार आहेत 15 पद. त्यासोबतच पेडॅट्रिक नर्स साठी असणार आहे 87, पेडॅट्रिक नर्स साठी असणार आहेत 87 पोस्ट. यासोबतच सायकॅट्रिक नर्स साठी असणार आहे 32 पोस्ट. आणि एवढ्यातच स्टाफ नर्सच्या जागा नाही, अजूनही आपण पुढे बघूया की स्टाफ नर्स संवर्गासाठी टोटल किती जागा आहेत. ह्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकताय नेत्र ऑफ्थॅल्मिक ऑफिसर साठी 207 जागा आहेत. यासोबतच मी छोट्या छोट्या पोस्ट घेत नाहीये विद्यार्थी मित्रांनो, नॉन मेडिकल असिस्टंट साठी 128 जागा आहेत. यासोबतच आपण बघू शकताय
हेल्थ इन्स्पेक्टर साठी 266 जागा, मोल्ड रूम टेक्निशियन साठी 1, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर साठी तब्बल 1128 2 नंबर सगळ्यात जास्त पोस्ट असणार आहेत. यासोबतच लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्कच्या 478 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि यासोबतच परिचारिकांच्या अजूनही जागा आहेत. आणि त्याआधी तुमच्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. सक्सेस करिअर अकॅडमीने स्पेशल नॉर्सेट ऍज वेल एज DMER DHS साठी स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आजपासूनच म्हणजेच 7 मार्च पासूनच डेमो लेक्चर्स असणारे विद्यार्थी मित्रांनो. याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटचा पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे आणि आपल्याकडे पूर्ण टीचिंग फॅकल्टी ते दिल्लीवरनं असणार आहे. यासोबतच महाराष्ट्रातील एक्झाम म्हणजेच DMER आणि DHS साठी स्पेशल बॅच ESI ने लॉन्च केलेली आहे. स्पेशल बॅच सक्सेस अकॅडमीने लॉन्च केलेली आहे. आणि बघा, आपल्याकडे CHO साठी स्पेशल बॅच असणार आहे, DMER DHS साठी स्पेशल बॅच असणार आहे. जे सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करता या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच असणार आहे. जर तुम्हाला ऍडमिशन्स घ्यायचे असतील तर तुम्ही दिलेल्या ज्या रनिंग नंबर्स आहेत याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुमचं ऍडमिशन बुक करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि घवघवीत ऑफर चालू आहे. 10,000 कोर्स फक्त 2499 मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपली नॉर्सेटची बॅच जिची की प्राइस 12,000 आहे ती फक्त सध्या ऑफर पिरियड मध्ये 6,000 रुपयांना आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आपल्या अपडेट कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघत होतो परिचारिका संवर्गाचे आपण आधी पद बघितले. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकताय हेल्थ इन्स्पेक्टर साठी 266 पद असणार आहेत. मल्टीपर्पज हेल्थ वर्कर 1128, कनिष्ठ लिपिक साठी 478 आणि या व्यतिरिक्त वाहन चालक आहे वरिष्ठ लिपिक साठी 228, वाहन चालक साठी 324. त्यासोबतच परिसेविका म्हणजेच इंचार्ज, स्टाफ नर्स इंचार्ज, वॉर्ड इंचार्ज याच्यासाठी 196 पोस्ट असणार आहेत. यासोबतच सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणजे पब्लिक हेल्थ नर्स याच्यासाठी जवळपास 13 पद आहेत विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे स्टाफ नर्स वर्गासाठी म्हणजेच नर्सिंग ऑफिसर या पदासाठी 1757 पूर्ण पोस्ट असणारे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा गोषवारा हा जानेवारी महिन्याचा आहे. जानेवारी महिन्यानंतर देखील बऱ्याच ज्या आरोग्य संस्था आहे यांची पदनिर्मिती मंजूर करण्यासाठी प्रस्ताव झालेले आहेत, निर्मिती करण्यासाठी प्रस्ताव झालेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यापेक्षा जास्त आकडाही दिसू शकतो. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो DHS नाही म्हटलं तरी सध्याच्या कंडिशनला 1757 पद हे परिचारिका संवर्गासाठी आहे. याच्यात जर ऍड झाले तर अजून 1 ते 2,000 पद ऍड होऊ शकतात. हा आकडा पण छोटा नाहीये विद्यार्थी मित्रांनो. DMERचं बघितलं होतं आपण हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यमंत्री निर्मला बोर्डीकर यांनी वक्तव्य केलं होतं की DMER मध्ये 6,003 पद जे आहेत ते रिक्त आहेत किंवा 6,003 पेक्षा आपण म्हणूया ऍटलिस्ट 5,000 पदांची तरी भरती असू शकते विद्यार्थी मित्रांनो. यासोबतच महानगरपालिका पूर्ण महाराष्ट्रातील ज्या महानगरपालिका आहेत, महाराष्ट्रातील ज्या महानगरपालिका आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, तर ह्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जवळपास 3 ते 4,000 पदभरती असणार आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की ह्या वर्षी 75,000 प्लस पद महाराष्ट्रामध्ये भरली जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि मी तुम्हाला वेळोवेळी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो 2025-26 हे स्पर्धा परीक्षांचं वर्ष आहे. त्याच्यामुळे आपण जवळपास बघू शकताय 5,000 DMER, 2 ते 3,000 DHS, 3 ते 4,000 म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे आपण बघितलं तरी ऍटलिस्ट 10 ते 12,000 पद भरती ही फक्त महाराष्ट्रात असणारे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला 12,000 पद हवेत का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो. एक पद हवायचंय, एक पद आपल्याला मिळवायचंय आणि ते पद मिळवण्या मी नेहमी सांगत असतो एका दिवसात नाही पण एक दिवस नक्की. आणि जर तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असेल, ती तळमळ असेल आणि तुमच्या त्या कृतीमध्ये तुमच्या ऍक्शन मध्ये हार्डवर्क असेल, हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्क असेल आणि प्रॉपर गायडन्स असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्ही ती एक पोस्ट मिळवू शकताय. एका दिवसात नाही पण एक दिवस नक्की विद्यार्थी मित्रांनो. प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकताय महाराष्ट्रातील टॉप नॉच टीचिंग फॅकल्टीज तुम्हाला या बॅचेस मध्ये मिळणार आहे. याच्यात तुमचा टेक्निकल ऍज वेल एज नॉन टेक्निकल पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. नर्सिंग व्यतिरिक्त इतर कॅडरचे जे पद असतील यांच्यासाठी नॉन टेक्निकल बॅच पण अवेलेबल असणारे विद्यार्थी मित्रांनो. आणि टेक्निकल मध्ये नर्सिंगच्या
चिंध्या चिंध्या करायला नर्सिंगच्या सर्व टॉपिक्सचं ऑपरेशन करण्यासाठी मी असणार आहे, सागर सर असणार आहे, त्यासोबतच आपली पूर्ण सक्सेसची टीम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर आजपासून प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. आणि प्रिपरेशन मध्ये कुठलीही मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला पदभरती कधीपर्यंत बघायला मिळेल? पदभरती कधी येऊ शकते बघा विद्यार्थी मित्रांनो, कधीही लक्षात ठेवायचंय. युद्ध युद्ध चालू झाल्यावर आपल्याला तयारी करायची नसते. युद्ध चालू झाल्यावर आपल्याला शस्त्रांना धार लावायची नसते. युद्ध चालू झाल्यावर आपल्याला शस्त्रांचा सराव करायचा नसतो. तर युद्ध होण्याआधीच आपण तयार असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्यायचंय, नोटिफिकेशन कधी पण येऊ, पण नोटिफिकेशन येण्याआधी आपण काय रे बाळांनो, आपण आपल्या एक्झामसाठी तयार असणं गरजेचं आहे. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागायच्या आधीच आपण त्याची व्यवस्था करून ठेवली, म्हणजेच आपण परीक्षेचा अभ्यास करून ठेवला. कधी पण आपण इतर प्रवाहाच्या 2 पावलं पुढे असणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि लवकरच म्हणजे आता बघा, आपण बघितलं होतं की फेब्रुवारीमध्ये विधिग्राह्यता यादी आली होती. त्याच्या आधी रिक्त पदांचा आकृतीबंध आला होता. त्याच्या आधी पदनिहाय जी संख्या आहे रिक्त पदांचा गोषवारा तो मागवण्यात आलेला होता. त्याच्यामुळे जबरदस्त फास्ट सध्या प्रोसेस ही भरतीची पदभरतीची चालू आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आदेश दिले की यावर्षी 75,000 प्लस पद भरायची आहेत महाराष्ट्रात. त्याच्यामुळे लवकरच आपल्याला पदभरती बघायला मिळेल. आणि पुढच्या लवकरच साधारण सॉरी साधारणतः आता मार्च महिना चालू आहे आणि या मार्च महिन्यात किंवा येत्या एखाद्या महिन्यात आपल्याला पुढची जी पदभरतीची प्रक्रिया आहे ती पटापटा पुढे सरकताना दिसणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रिपरेशन साठी लागायचंय. क्लासेस जॉईन करा किंवा नका करू, पण तुम्ही तुमची मेहनत आणि अभ्यास चालू ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणासाठी मेहनत करायची? आपल्या त्या आई वडिलांसाठी. आपल्या त्या आई वडिलांसाठी, आई वडिलांच्या डोळ्यातील त्या आनंद अश्रूंसाठी. हे लक्षात ठेवायचंय. आईला म्हणायचंय, ए माँ तेरी पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने बडे पुरे करके मैं दिखलाऊंगा. आणि स्वप्न बघून होणार नाही विद्यार्थी मित्रांनो, तर त्या स्वप्नाला मेहनतीची जोड, फक्त मेहनत करून होणार नाही, त्याला स्मार्ट वर्कची जोड आणि प्रॉपर टाइम टेबल आणि मॅनेजमेंट करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इतर आरोग्य भरती विषयक कुठलाही तुमचा डाऊट असेल, काही प्रश्न असतील, तुम्ही आमच्या दिले गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकताय. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 9359318768 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकताय, किंवा याच्या व्यतिरिक्त 7517170416. आणि सक्सेस करिअर अकॅडमी विषयी सांगायचं तर लास्ट EMER मध्ये 250 प्लस सिलेक्शन देणारी महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी म्हणजे सक्सेस करिअर अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो. याखेरीज DHS आणि अदर एक्झाम्स मध्ये गेल्या 2 वर्षामध्ये 1000 प्लस सिलेक्शन देणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी म्हणजे सक्सेस करिअर अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो. यासोबतच तज्ञ टीचिंग फॅकल्टी आहे. याच्यामध्ये तुमचे PYQ सेशन्स असणार आहेत, तुमचे अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज असणारे विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणारे. आणि फक्त 2,500 रुपयात तुमची DHS ची बॅच असणार आहे. DMER प्लस DHS विद्यार्थी मित्रांनो. चला आता हसत राहा, खेळत राहा, खुश राहा आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.